प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा भव भयहारक शुभ अभिरामा भव भयतारक शुभ अभिरामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा अमृतमय तव चरित्र गाथा रामा रामा श्रांत चित्त हो पावत पावन धामा मंगल नाम तुझे प्रभु रामा मंगल नाम तुझे प्रभु रामा। राम राम, जय श्रीराम। श्री वाल्मीकी रामायण महात्म्य अध्याय 4। चैत्र महिन्यात उत्तंक मुनींकडून रामायणाचे पठण आणि कलिक या व्याधाचे श्रवण यामुळे कलिकाचा झालेला उद्धार हे या अध्यायामध्ये आलेलं आहे। नारद मग पुढे असं म्हणाले की हे महर्षींनो, आता मी चैत्र महिन्यामध्ये रामायणाचा पाठ कसा करतात आणि श्रवणासाठी म्हणून जे उपयोगी आहे त्या गोष्टींचे वर्णन आता मी आपल्यासमोर करतो। आपण एकाग्रचित्त होऊन ते सारं काही ऐकावं। चैत्र महिन्यामध्ये पाठ ऐकल्याने सगळ्याच वर्णांचे कल्याण होते आणि त्यांच्या मनोवांछित अशा ज्या इच्छा असतात, जे फळ त्यांना हवं असतं ते फळही त्यांना यामुळे प्राप्त होऊ शकतं। त्यांच्या दुःस्वप्नांचा नाश होतो आणि धनाची प्राप्ती होते। या संबंधी एक कथा आहे, ती आपण ऐकूया। प्राचीन काळामध्ये एक कलिक नावाचा व्याध राहत असे। तो व्याध हा परधनाचं अपहरण, परस्त्री ग्रहण करण्यामध्येच गुंतलेला असे। त्याचा उद्योग म्हणजे इतरांची निंदा करणं आणि त्यांना लुटणं, मारणं अशाच प्रकारचे उद्योग तो सदैव करत असे आणि जवळपास सगळ्याच प्राणीमात्रांचा छळ त्याने सुरू ठेवलेला होता। कितीतरी ब्राह्मणांची त्यांनी हत्या केली होती। शेकडो हजारो ब्राह्मणांना त्यांनी मारून खाल्लेलं होतं। हजारो गायींची त्यांनी हत्या केलेली होती आणि परधनाचं तर तो नित्यच ग्रहण करत असे। देवांचं धन देखील तो चोरत असे, अपहरण करून घेत असे। त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक मोठमोठी घनघोर अशी पापं केलेली होती आणि त्या पापांची गणना करणं केवळ आणि केवळ अशक्य असं होतं। एक वेळ असं झालं
की तो महापापी असा व्याध, जो प्राणीमात्रांना अगदी यमराजासारखाच भासत होता, तो सव्वीर नगरीमध्ये आला. सव्वीर नगरीत आल्यानंतर तो सारीकडे फिरू लागला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की ही जी नगरी आहे ही सगळ्या प्रकारच्या वैभवानं नटलेली आहे, संपन्न आहे आणि वस्त्राभूषणांनी विभूषित अशा युवती अत्यंत सुशोभित आहेत. स्वच्छ जलाच्या सरोवरांनी ही नगरी अलंकृत झालेली आहे. तऱ्हेतऱ्हेच्या दुकानांनी सजलेली आहे. अगदी देवनगरीसारखी ही नगरी आपल्याला दिसत आहे, भासत आहे. आणि मग त्या व्याधाचं मन या ठिकाणी थोडंसं लालचावलं. त्या सब्बीर नगरीच्या एका उपवनामध्ये भगवान केशवांचे एक मोठे मंदिर होते. ते मंदिर अत्यंत सुंदर होते. सोन्याच्या अनेकानेक कलशांनी ते आच्छादित झालेलं होतं. ते पाहून या व्याधाला मनोमन आनंद वाटला आणि त्याच्या मनात असा विचार आला की आपण या मंदिराच्या मधून खूपसे सोने चोरून नेऊ शकतो. आणि मग या गोष्टीचा विचार त्याने करून इथे चोरी करण्याचा निश्चय त्याने केला आणि त्या पद्धतीने त्याच्या हालचाली तिथे सुरू झाल्या. तो श्रीराम मंदिरामध्ये गेला आणि तिथे मात्र गेल्यानंतर त्याला एक तत्वार्थवेत्ते शांतपणे त्या ठिकाणी भगवंताच्या आराधनेमध्ये मग्न असणारे त्याला दिसले. ते जे तत्वज्ञ त्या ठिकाणी बसलेले होते त्यांचं नाव होतं उत्तंक मुनी. हे उत्तंक मुनी त्या ठिकाणी बसलेले होते. ते तपोनिधी होते आणि त्या मंदिरामध्ये ते एकटेच राहत होते. त्यांच्या हृदयात सगळ्यांच्याच विषयी दयाभाव होता. त्यामुळे हा व्याध तिथे आल्यानंतर त्यांना त्यामध्ये काही गैर असं वाटलं नाही. ते निस्पृहच होते. त्यामुळे भगवंताच्या मंदिरामध्ये कोणीही येऊ शकतं, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे असं अशा विचारांचे ते मुनी असल्यामुळे त्यांनी या गोष्टीवर कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. मनामध्ये त्यांच्या भगवंताचाच विचार सुरू होता आणि कुठल्याही प्रकारचा लोभ शिल्लक राहिलेला नव्हता. जगामध्ये काही त्यांना मिळवायचं नव्हतं. आता हा जो व्याध या मंदिरामध्ये प्रवेश करता झाला, तो त्याच्या मनात असा विचार आला की हे जे तपोनिधी या ठिकाणी बसलेले आहेत ते आपल्या चोरीच्या या उद्योगामध्ये बाधा निर्माण करण्याची शक्यता आहे. द्रव्यसमूह ज्या वेळेला आपण या ठिकाणातून घेऊन जाऊ त्यावेळेला हे अडचण निर्माण करतील असं त्याला वाटलं. त्यांनी मध्यरात्र होऊ दिली आणि मध्यरात्री त्याने मग तिथलं सगळं धन गोळा केलं आणि ते घेऊन तो निघाला. पण जाण्यापूर्वी त्यांनी हे जे तपोनिधी उत्तंक मुनी त्या ठिकाणी होते त्यांना त्यांनी पकडलं आणि मारण्याच्या उद्देशाने त्यांची मान त्यांनी पकडली आणि तलवार उपसून आता तो त्यांना मारणार अशी अवस्था निर्माण झाली. त्यावेळी ते तपोनिधी अत्यंत प्रेमळ स्वरात दयार्द्र होऊन ते त्याला असं म्हणाले की अरे भल्या माणसा, तू व्यर्थतेने माझी हत्या करतो आहेस. सांग बरं, मी तुझा कुठला अपराध केला आहे? मी तुला काही केलं आहे का? तेव्हा तू असं निरपराध माणसाला का मारतो आहेस? अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारला. अरे असं बघ की
सज्जनांना मारणं, निरपराधाची व्यर्थ अशा प्रकारची हिंसा करणं हे योग्य नव्हे. शांतचित्त जे साधू पुरुष असतात ते आपल्या विरुद्ध, त्याचबरोबर मुख्य माणसातील सद्गुण आढळले तर त्यांना विरोध करत नाही. तुला विरोध करण्याचं आमचं काही कारण नाही आहे. जो मनुष्य वारंवार शिव्या ऐकूनही शील सोडत नाही, आपली शांतता भंग करत नाही, तो उत्तम असतो. तो भगवान विष्णूंना अतिप्रिय होतो. इतरांचं हित साधण्यामध्ये जे घडलेले साधूजन असतात ते कुणाकडूनही आपल्या विनाशाची वेळ येऊन ठेपली तरी त्याच्याशी वैर करत नाही. त्यामुळे माझं तुझ्याशी काही वैर असण्याचं कारणच नाही. अरे असं पहा की चंदनाचा वृक्ष स्वतःला इजा करणाऱ्या कुऱ्हाडीला देखील सुगंधित करीत असतो, तेव्हा तुला मी विरोध करण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. विधाता मोठा बलवान आहे हे तू लक्षात घे. तो लोकांना नाना प्रकारांनी कष्ट देत राहतो. ते सर्व प्रकारच्या संघांपासून दूर आहेत. त्यांना देखील दुरात्मी माणसं त्रास देत असतात. अहो दुष्टजन या जगामध्ये खूप अशा जीवांना कुठल्याही अपराधाशिवाय पीडा देत असतात. कोळी माशांचे, चुगलखोर सज्जनांचे, व्याध मृगांचे या जगामध्ये अकारण कुठलंही कारण नसताना ते त्यांच्याशी वैर करत असतात. अहो माया मोठी प्रबळ आहे हे लक्षात घे. हे व्याधा, हे तू नीटपणाने समजून घे. तो संपूर्ण जगताला मोहात पाडतो. आपल्या मायेच्या बळामुळे संपूर्ण जगत हे मोहात पाडून स्त्री, पुत्र आणि मित्रादी करवी सगळ्यांना सर्व प्रकारच्या दुःखांनी ही माया मग ग्रासून टाकते आणि मग मनुष्य परधनाचं अपहरण करतो. अनेक पापाचरण तो करीत असतो. माझे मुलगे, माझं घर, माझी आई, माझे सखे, माझे वडील, माझी बायको अशा प्रकारचं सगळं काही करत करत ह्या पापांचा संग्रह ज्या वेळेला पाडतो त्यावेळेला मग त्यांच्याविषयीची ती जी ममता आहे ती अंतिम काळामध्ये व्यर्थ ठरते. ती प्राण्यांना कष्ट देत राहते. त्यामुळे मनुष्य जोपर्यंत धन मिळवीत असतो तोपर्यंतच हे सारे त्याचे सखे सोबती असतात, त्याच्याबरोबर राहतात. परंतु ज्या वेळेला हा धन मिळवू शकत नाही त्यावेळेला ते सगळे त्याला सोडून जातात. हा जो मूर्ख मनुष्य असतो तो आपण केलेल्या पापाचं फलद्रूप स्वरूप म्हणजे जे दुःख आहे ते दुःख त्याला एकट्यालाच भोगावं लागलं. उत्तंक मुनींनी जेव्हा अशा प्रकारे सगळं वर्णन केलं त्यावेळेला त्या कलिकाचं मन बदलून गेलं. तो ब्रह्मर्षी उत्तंक मुनींना शरण गेला. तो असं म्हणाला की हे प्रभो, आपण हा जो उपदेश मला केलेला आहे त्यामुळे माझे डोळे उघडले आहेत आणि आता मी ही जी सगळी पापं आयुष्यभर करत आलो त्या पापांमुळे आता मला नरक यातना ह्या निश्चित आहेत. आता ह्या गोष्टीतून माझी सुटका कशी बरं होईल असं तो म्हणाला आणि त्या मुनींना तो शरण गेला. त्यावेळेला ते उत्तंक मुनी अत्यंत दयेने त्याला असं म्हणाले की हे महामती व्याधा, आता तुझी बुद्धी ही पालटली आहे. तू आता धन्य झालेला आहेस. तुझी बुद्धी मोठी निर्मल आणि उज्ज्वल झालेली आहे. आता तू या दुःखांच्या
मुळाचा शोध घेतलेला आहेस आणि ते दुःखमूळ नाहीसं करण्यासाठी म्हणून तू भगवंताला शरण जाण्याचा प्रयत्न करतो आहेस, हे पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे. असं पहा, चैत्र मासाच्या शुक्ल पक्षामध्ये तू भक्तिभावानं आदरपूर्वक रामायणाची नवाह कथा ऐकावीस आणि त्या श्रवणाने, रामायणाच्या श्रवणामुळे केवळ तुझं कल्याण होईल, तू तरुण जाशील, सगळ्या पापांमधून तुझी मुक्तता होईल. यावेळी कलिक व्याधाची सर्व पापं या इच्छेमुळे, रामायण ऐकण्याच्या इच्छेमुळे नष्ट झाली. व्याध जमिनीवर पडला, तो कडबडात लोळू लागला आणि दयाळू उत्तंक मुनी मोठे विस्मित झाले. मग त्यांनी भगवान कमलापतीचे स्तवन केले, रामायणाची कथा त्याला सांगितली आणि ती कथा ऐकल्यानंतर निष्पाप झालेला तो जो व्याध आहे कलिक नावाचा, तो तरुण गेला. दिव्य विमानावरती आरूढ होऊन मग तो उत्तंक मुनींना असं म्हणाला की हे विद्वान, आपण मला जो प्रसाद दिलात त्यामुळं मी महापातकांच्या या संकटांमधून मुक्त झालो आहे. आता मी तुमच्या चरणांना प्रणाम करतो. मी जे काही आपल्याबाबत वागलो आहे त्या अपराधाला आपण मला क्षमा करावी. तर या ठिकाणी सूत वर्णन करत असताना असं म्हणतात, असं म्हणून त्या कलिकानं मुनिश्रेष्ठ उत्तंकावर देवपुष्पांचा वर्षाव केला आणि 3 वेळेला त्यांना प्रदक्षिणा घातली, त्यांना वारंवार नमस्कार केला आणि त्यानंतर अप्सरांनी भरलेल्या संपूर्ण अशा मनोवांछित भोगांनी संपन्न असं जे विमान त्याच्याकरता आलेलं होतं, त्या विमानावरती तो आरूढ झाला आणि श्रीहरीच्या परमधामाला निघून गेला. तेव्हा हे विप्रवरांनो, आपण सर्वांनी रामायणाची कथा ऐकलीच पाहिजे. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्नपूर्वक रामायणाच्या अमृतमयी कथेचं नवाह पारायण आपण अवश्य ऐकलं पाहिजे. अशा प्रकारे रामायण सर्व ऋतूंच्या मध्ये हितकर आहे. याद्वारे भगवानांची पूजा करणारा मनातून जी इच्छा करतो ती गोष्ट निस्संदेहपणे त्याला प्राप्त होते. हे सनत कुमारांनो, नारद मुनी सनत कुमारांना सांगतायत की हे सनत कुमारांनो, तुम्ही जे रामायणाचं महात्म्य विचारलं होतं ते सारं काही मी आता आपल्याला सांगितलेलं आहे. तेव्हा आपली आणखी काही इच्छा असल्यास तीही आपण मला विचारावी. या ठिकाणी अध्याय 4 हा संपलेला आहे. इति श्री स्कंदपुराणे उत्तरखंडे नारद सनद कुमार संवादे रामायण महात्मे चैत्रमास फलानुकीर्तनं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः. श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम.
श्रीराम